एकूण उत्पन्नाच्या दृष्टीनं ह्या पिकाकडे बघावं किंवा एखादा नवीन प्रयोग करायचं म्हणून ह्या स्ट्रॉबेरी पिकाकडे मी वळलो. असा प्रत्येक मदर प्लांटच्या पुढे असा वेल निघतो आणि हा वेल आपण नर्सरीच्या पिशवीमध्ये टोचला की याचं लगेच रोप तयार होतं. आता ह्याच्यामध्ये माझा 5व्या-6व्या दिवशी 1 टन इतकं स्ट्रॉबेरीचं उत्पादन निघतं. तिला आपण त्याची मुळी लागण जोपर्यंत लागत नाही 2-3 दिवस तोपर्यंत त्याला खताची कुठलीही मात्रा द्यायची. आता हे जे लाल फळ झालेलं आहे ह्याच्या जर पुढे गेलं फळ तर आपण हे फॅक्टरीला देतो प्रोसेसिंगसाठी. त्यामुळे मी क्रॉप पॅटर्न वरती लक्ष ठेवतो. नाही आता सर्वसाधारण कसं आहे आपण 300 रुपयापासून खाली म्हणजे 125 रुपयापर्यंत स्ट्रॉबेरी विकलेली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आज आपण लिमसोड या गावात मोरे सरांच्या स्ट्रॉबेरी प्लॉटला भेट दिलेली आहे. तर चक्क आम्हालाही असंच आश्चर्य वाटलं की लिमसोड भागात सुद्धा स्ट्रॉबेरी येऊ शकते, तर ते सक्सेस करून दाखवलंय मोरे सरांनी. तर काय केलंय त्यांनी त्याच्या मागचं सगळं नियोजन आज आपण इथे सरांच्याकडून घेणार आहोत. आपल्यासोबत सर आहेत. सर नमस्कार. नमस्ते सर, तुमचं नाव काय? माझं नाव सुनील दोंडीराम मोरे. मी राहणार निमसोड, तालुका खटाव, जिल्हा सातारा. सर, तुम्ही स्ट्रॉबेरी करावी ही कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? कारण का आपल्या भागात स्ट्रॉबेरी ही कधी नाहीच आहे, कधी बघायला सुद्धा मिळालेलं नाहीये. नाही, बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेला फिरायला जातो त्यावेळेला जे स्ट्रॉबेरीचे रेट बघतो किंवा मार्केटमध्ये त्याला जेवढी डिमांड आहे आणि एकूण उत्पन्नाच्या दृष्टीनं ह्या पिकाकडे बघावं किंवा एखादा नवीन प्रयोग करायचं म्हणून ह्या स्ट्रॉबेरी पिकाकडे मी वळलो की बाबा सुरुवातीला आपण काही क्षेत्रामध्ये याची ट्रायल घेऊया, जेणेकरून आपल्याला ह्याचं येणारं उत्पादन किंवा आपल्या भागामध्ये हे येतंय किंवा नाही किंवा दुष्काळी पट्ट्यामध्ये हे पीक येईल अशी कुठलीही सुरुवातीला खातरजमा नव्हती. सगळंच आहे ना, अगदी मार्केटिंग पासून सगळा विचार करावा लागतो आपल्याला. हा, सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. मग सुरुवातीला एक चॅलेंज म्हणून आपण या पिकाकडे वळलो आणि मग या पिकाची रितसर माहिती घ्यायला सुरुवात केली. महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी जाऊन बाबा हे पीक कुठं कुठे येतं. मग त्याच्यानंतर अगदी आपल्या वाई, कोरेगाव इथपर्यंत काही लोकांनी ह्या पिकावरती प्रयोग केलेले आहेत. मग या भागामध्ये अपेक्षित उत्पन्न जरी नसलं आलं तरी त्या लोकांनी तिथे ती पिकं केलेली होती. मग त्यानंतर म्हटलं चला आपण एखाद्या नवीन क्रॉप पॅटर्नकडे निघालोयच, तर एखादा नवीन क्रॉप पॅटर्न आपल्यातल्या शेतकऱ्यांच्या उपयोगी पडण्यासारखा असेल तर आपण करून बघायला काय हरकत आहे. अशा हिशोबाने आम्ही या पिकामध्ये उतरलो आणि मग पूर्ण माहिती घेऊन बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं की आपलं हवामान त्याला सूट होणार नाही किंवा काय नाही. आणि नेमकं खरं बघितलं मॅडम तर ह्या वर्षी तशीच परिस्थिती झाली. आपण सुरुवातीला याचे मदर प्लांट्स इजिप्त मधून घेतले. जवळजवळ 2000 इजिप्त वरून ते मदर प्लांट आपण इथं आणले. मदर प्लांट आपण इथं आणून लावले मेच्या एंडिंगला, की आपल्याला अपेक्षित होतं की जून-जुलै मध्ये भरपूर पाऊस होईल. परंतु ह्या वर्षी एकंदरीतच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग आपण जे मदर प्लांट लावले त्याच्यामध्ये जेवढी आपल्याला अपेक्षा होती की पाऊस चालू झाल्यानंतर हे एकदम ग्रोथ फास्ट करतं, म्हणजे ह्याचे असे साधारण वेल निघतात. वेल मदर प्लांट मध्ये असा प्रत्येक मदर प्लांटच्या पुढे असा वेल निघतो आणि हा वेल आपण नर्सरीच्या पिशवीमध्ये टोचला की याचं लगेच रोप तयार होतं. तर मदर प्लांट आपण सुरुवातीला आणले होते 2000, त्याच्यापासून आपला 2 लाख रोपं तयार करायचा एक माणूस होता. 2 लाख रोपं जर आपण तयार केली असती तर त्यातली 1 लाख रोपं आपण विक्रीला पाठवली असती आणि 1 लाख रोपांची लागण करायचं असं त्याच्यामध्ये सुरुवातीला माझं शेड्यूल होतं. परंतु पाऊस कमी असल्यामुळे आपल्याला तेवढ्या प्रमाणात ती रोपं तयार झाली नाहीत. 1 लाखच रोपं आपल्याला तयार झाली आणि मग ही 1 लाख रोपं आपण लागणीसाठी आपल्या क्षेत्रामध्ये वापरली. तीच जर पाऊस असता तर 1 लाख रोपं जर मी विकली असती तर माझे नर्सरीचे पैसे जवळजवळ म्हणजे निघून त्यातही मला काही 5-50 हजार रुपये राहिला असतं. बेनिफिट तर चांगला मिळाला असता. सर, तुम्ही हे मदर प्लांट दाखवताय ते प्रत्येक रोपाला आपल्याला दिसून येत आहे. क्वचितच जे की मदर प्लांट आहे त्यालाच फक्त आपल्याला वेल असा दिसतोय पुढे. नाही, आता कसं आहे मदर प्लांटचं जे हे असते ते वेगळं आहे, ते त्या बाजूला आहे आणि त्याचा ते मदर प्लांट असतो त्याच्यापासून जी नर्सरी तयार केलेली ती आपण या क्षेत्रामध्ये लावलेली. आणि मदर प्लांटला ठराविक दिवसच म्हणजे एका रोपापासून एका मदर प्लांट पासून जवळजवळ आपण 100 ते 150 इतकी रोपं तयार करतो.
म्हणजे रोपं तयार करण्याची पद्धत वेगळी आहे. आता ही जी तुम्हाला दिसते ही लागण आहे आपली स्ट्रॉबेरी. हो, ही लागवड आहे. हा, म्हणजे मदर प्लांट पासून तयार केलेले प्लांट आपण या क्षेत्रामध्ये आणून लावलेले आहेत. आणि ह्याला सुद्धा हे प्लांट येतात. म्हणजे हा त्याचा नॅचरली गुण आहे. वेलवर्गीय असल्यामुळे हे सरकतच असतं, वाढत असतं. ह्याचे जरी आपण प्लांट तयार केले तरी काही अडचण नाही. ह्याही प्लांटला तुम्हाला स्ट्रॉबेरी मिळणार, परंतु त्याचं अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही. अपेक्षित उत्पन्न घ्यायचं म्हणतात तर लागवड व्यवस्थित पाहिजे. तुमचे जे प्लांट आहेत ते व्यवस्थित पाहिजेत. किंवा एका झाडापासून आता आपण जरी मदर प्लांट पासून 100 प्लांट घेतले तर त्यातले पहिले जे 40 प्लांट असतात त्याचं उत्पन्न हे पाठीमागच्या 60 प्लांट पेक्षा जादा असतं. कारण ते सुरुवातीचं म्हणजे आपण त्याला जेनेटिक म्हणू किंवा काय, पण जे सुरुवातीचे जे प्लांट असतात त्याच्यामध्ये त्याला उत्पन्न जादा असतं. जसं आपण एखाद्या बियाण्याचं, जसं गहू, बाजरी, ज्वारी, आपण पहिल्या वर्षी जर गहू दुकानातून आणून टाकला तर त्याचं उत्पन्न चांगलं येतं. आणि तोच गहू आपण पुढच्या वर्षी जर रानात टाकला तर त्याचं उत्पन्न कमी येतं. तसं ह्याच्या सुरुवातीच्या 40 प्लांटला उत्पन्न जादा असतं, नंतरच्या 60 प्लांटला थोडंसं कमी होत जात. असाच प्रकार आहे. मग त्याच्यानंतर आम्ही ही ऑक्टोबर मध्ये नर्सरी तयार करून घेतली मदर प्लांट पासून. आणि 20 सप्टेंबरला ह्या स्ट्रॉबेरीच्या आपण ह्या क्षेत्रामध्ये 3.5 एकरावरती लागण केली. 3.5 एकर क्षेत्र? 3.5 एकर क्षेत्र ह्या वर्षी म्हणजे मी लावलंय. तर सर, तुम्ही लागवड करायच्या आधी पूर्व तयारी तुम्ही काय केली होती तुमच्या जमिनीमध्ये, आणि जमीन कशी? ही जमीन साधारणपणे माराणच आहे, परंतु याच्यामध्ये एक नांगरभर माती आहे, त्याच्या खाली याच्या खडकच आहे, पण एक नांगर माती आहे. आणि ही जमीन अशीच लागते कारण आपण ज्या कालावधीमध्ये लावतो त्या कालावधीत पाऊस अपेक्षित असतो आपल्याला, आणि पावसाच्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे. त्यासाठी आपण पहिल्यांदा ही जमीन आडवी उभी नांगरून घेतली. याच्यामध्ये शेणखत टाकलं एकरी 10 ट्रॉल्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये 4 फुटाचे बेड सोडले. बेड सोडल्यानंतर आपण त्याच्यावरती ड्रीप टाकतो. ड्रीप टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती मल्चिंग पेपर टाकतो. मल्चिंग पेपर टाकून साधारणपणे 8 इंचावरती एक असं झिगझॅग पद्धतीने याच्यावरती होलं मारलेली आहेत. आणि होलं मारून त्याच्यामध्ये आपण 20 सप्टेंबरला ह्याच्यामध्ये लागण केलेली. 20 सप्टेंबरला. आता लागण केल्यानंतर साधारणपणे 1.5 महिन्यानंतर याचं पीक चालू होतं. 1.5 महिन्यानंतर म्हणजे 20 ऑक्टोबर आणि साधारणपणे 1 नोव्हेंबरला हे चालू झालं. आणि मग तिथून आम्ही त्याचं मार्केटिंग करतोय आज तागाय. 1 नोव्हेंबर म्हणजे आज आपल्याला 2 महिने झाले. 2 महिने कंप्लीट झाले. 2 महिने झाले. मग सर, तुम्ही 2 महिने झाले, 2 महिन्यात किती वेळा हार्वेस्टिंग झालं आणि मार्केटिंग तुम्ही कशा पद्धतीने केलं आणि काय भाव मिळाला तुम्हाला? आता 2 महिन्यामध्ये आपण सुरुवातीला हे बेंगलोर या ठिकाणी पाठवत होतो. सुरुवातीचा भाव जो होता याचा तो 300 रुपये किलो पर्यंत होता. परंतु सुरुवात असल्यामुळे त्यावेळेला त्याला रेट भरपूर आणि उत्पन्न कमी, कारण पहिला तोडा, दुसरा तोडा कमी राहतो. जसं तोड्याची संख्या वाढत जाईल तसं त्याचं उत्पन्न वाढत जातं. आता ह्याच्यामध्ये माझा 5व्या-6व्या दिवशी 1 टन इतकं स्ट्रॉबेरीचं उत्पादन निघतं. होय का? सुरुवातीचे माझे तोडे 100 किलो, 150 किलो, पहिला तर 50 किलोचा होता. तर ते उत्पन्न तर सुरुवातीच्या काळामध्ये याला 300 रुपयाचा रेट होता. त्याच्यानंतर तो 300, 250, 220, आता तो 160, 170 रुपयेवरून थांबलेला आहे. सर, तुम्ही ही सगळं नियोजन करत असताना तुम्ही लागवड ज्या वेळेला केली, मदर प्लांट तयार केले आणि लागवड केली, तुम्ही झिगझॅग पद्धतीने तुम्ही लागवड केली, आम्हाला सगळं सांगितलंय. पण ते लागवड करत असताना त्याच्या आधी तुम्ही काय त्याला आळवणी किंवा काय खतं अशी तुम्ही काय सोडली होती वगैरे? निश्चितच आपण ज्यावेळेला लागण करतो त्यावेळेला 19-19 किंवा ह्या खताच्या मात्रा झाल्या, म्हणजे जे आपल्या रेग्युलर ग्रेड आहेत, 19-19 असेल, 13-0-45 असेल, 52-34-00-50, ह्या आपण ह्याच्या तर आळवण्या करतच होतो. परंतु त्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये मर रोग किंवा खाली बुरशीनाशक म्हणून आपण ट्रायकोसॅटॅलॅक्स ह्याचाही वापर किंवा ह्युमिक ऍसिड ह्याच्याही आळवण्या करत असतो. आळवण्या किती दिवसाच्या अंतराने? सुरुवातीच्या पिरियडमध्ये पहिल्या 15 दिवसामध्ये जवळजवळ 7 ते 8 आळवणी आपल्याला करावं लागतात. म्हणजे 1 दिवसाआड त्याला आळवणी लागते. 1 दिवसाआड त्याला आळवणी पाहिजे लागते. मग या आळवणीचं नियोजन तुम्ही कसं करता सर? आळवणी आपण आपल्या मजुरामार्फतच करतो. हो का?
तर सर तुम्ही रोप लावलं त्यावेळेला पहिल्यांदा काय असं नियोजन असं की रोपं लावल्यानंतर काही प्लांटना कसं असतं की लगेच काहीतरी प्रोसेस त्याला कुठलं तरी खतं चालू लगेच करतात, तर ते तुम्ही सुरुवातीला काय दिलं होतं आणि पाण्याचं नियोजन कसं केलं होतं सर? सुरुवातीला अगोदर हे बेड भिजवून घ्यायला लागतात आपल्याला, पूर्णपणे तिंबवायचे बेड. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये होल मारून ते रोप लागण करून घ्यायचं. आणि सुरुवातीला मग काय आपण थोडंसं पाण्याचं ड्रेचिंग देतो पहिल्यांदा. त्याच्यामध्ये ट्रायको आणि सॅटेलाइट. सुरुवातीला आपण त्याची मुळी लागण जोपर्यंत लागत नाही 2-3 दिवस तोपर्यंत त्याला खताची कुठलीही मात्रा द्यायची नाही. हा, फक्त बुरशीनाशक म्हणून ट्रायको सॅटेलाइट सारखी जी जैविक औषधं आहेत ते जे जीवाणू आहेत की जे जमिनीमधली बुरशी खातात, असे जीवाणू फक्त आपण पहिल्या 2 आळवण्यामध्ये याला सोडतो. आणि त्याच्यानंतर त्याने 1-2 पान असं जर धरलं तर मग त्याच्यानंतर आपण त्याला त्या खताच्या मात्रा चालू करतो. मग वाढीमध्ये 19-19 असेल, 13-0-45 असेल, जशा स्टेज पुढे जातील तशा खताच्या मात्रा त्यानुसार NPKचा रेशो ठरवून दिला जातो. मग तुम्ही आतापर्यंत केलेलं नियोजन किंवा खतांचं नियोजन मला सांगा, कारण का मी सर स्ट्रॉबेरीची ह्याच्या आधी मी मुलाखत घेतलेली नाहीये, पहिलीच मुलाखत तुमची आहे आणि आम्हाला इत्तेफाकली समजलं की लिमसोडमध्ये तुम्ही केलेली आहे म्हटल्यानंतर, म्हणून आम्ही तुमचा वेळ घेतलाय आज सर आणि तुम्ही दिलाही, तुमचे धन्यवाद. तर तुम्ही आम्हाला ती माहितीच सांगावी एवढंच अपेक्षा करते मी, कारण का मला ह्याच्यातली परिपूर्ण माहिती नसल्यामुळे. सुरुवातीच्या 15 दिवसामध्ये आपण 19-19 ह्या खताचा वापर जास्त करतो. त्याच्यानंतरचे जे 15 दिवस आहेत त्याच्यामध्ये आपण 12-61 म्हणजे नायट्रोजन सोबत स्फुरद असं त्याच्यामध्ये वापर करतो. हा 1 महिना सुरुवातीचा गेला की त्याच्यानंतर त्याला फुलकळी यायला चालू होती. आणि फुलकळी एकदा चालू झाली की आपण मग स्फुरद आणि पोटॅश अशी दोन्ही ग्रेडची खतं आणि कॅल्शियम आणि बोरॉन ह्याचाही वापर ह्याच्यामध्ये तिथून पुढे करावा लागतो. कारण कॅल्शियम ते फळ कडक ठेवायचं काम करतं आणि बोरॉन जे आहे ते वेडं वाकडं फळ होऊ नये यासाठी ते वापरलं जातं. तर तिथून पुढचं जे कंटिन्युटी आहे ते आपण 8 दिवसाला त्याला 52-34 एकरी अर्धा किलो कॅल्शियम, अर्धा किलो बोरॉन प्लस मायक्रोन्युट्रिएंट झिंक, फेरस, मॅग्नेशियम किंवा एखादं मिक्स मायक्रोन्युट्रिएंट त्याच्याबरोबर ते घालतो आणि मग ते आपण त्याला देत असतो. दर आठवड्याला ते तिथून पुढे चालू ठेवायचं. आपल्याला स्ट्रॉबेरीचा तोडा झाला की दुसऱ्या दिवशी त्याला ते खत सोडायचं, दुसऱ्या दिवशी लगेच सोडायचं. म्हणजे पुढच्या 4 दिवसामध्ये आपल्याला त्याच क्वालिटीची स्ट्रॉबेरी पुन्हा मिळते. म्हणजे एकदा हार्वेस्टिंग झालं की प्रत्येक 4 दिवसाला ते चालू, 4 दिवसाला त्याला तो लिमिटेड डोस हा सोडायचाच. आपण 47-48 ही पण ग्रेड वापरतो आणि ही ग्रेड वापरल्यानंतर वजनामध्ये चांगलाच फरक पडलेला आम्हाला दिसून आलेला आहे. होय का? तर सर आतापर्यंत जसं तुम्ही म्हटला की सगळं नियोजन असं असतं, तर किती दिवसाच्या अंतराने हार्वेस्टिंगचं शेड्यूल तुमचं ठरलेलं असतं? समजा आता आज तोडा झाला तर 4 दिवसाला तोडा करतो आम्ही. ऍक्च्युली स्ट्रॉबेरीमध्ये डेली हार्वेस्टिंग पाहिजे. डेली हार्वेस्टिंग पाहिजे. याचं कारण असं आहे की हे फळ कच्चंच तोडलं गेलं पाहिजे. हो का? ज्या वेळेला ते 50% तयार होतं, म्हणजे जसं आपल्याकडे टॅमॅटो थोडासा गार असल्यानंतर काढून तो मार्केटला पाठवतो. सर एखादं दाखवू शकता का तुम्ही आम्हाला? दाखवू शकतो ना. आता आपण इथे या झाडाजवळ आहे, तर आता इकडे तुम्ही बघू शकता ही स्ट्रॉबेरी आहे. वाव. किंवा ही इकडे स्ट्रॉबेरी. तर आपणाला मार्केटमध्ये जर समजा लांबच्या मार्केटमध्ये पाठवायचं असेल तर ह्या पद्धतीचं फळ, आता हे तोडून घेतो मी, ह्या पद्धतीचं फळ पाहिजे. म्हणजे याच्यावर त्याचा ऑरेंज कलर आहे आणि हे जे आहे हे रेड कलरचं फळ आहे. आता रेड कलरच्या फळाचं कसं आहे, जवळच्या मार्केटमध्ये तुम्हाला पाठवायचं असेल तर आपण रेड कलरचं लगेच म्हणजे मार्केटला जातं ते. अगदी हे जरी फळ अगदी तुम्ही घेतलं, हे आता बघा हे किती दिसतंय इथं, थोडंसं गार असतं सर. पण हे आज जर आपण पॅक केलं फळ तर उद्या सकाळी हे तुम्हाला लालच दिसणार मार्केटमध्ये. होय का? इतकी याची म्हणजे पिकण्याची प्रोसेस फास्ट आहे. म्हणजे हार्वेस्टिंग करायचं म्हटलं तर कुठल्या मार्केटला आपण माल देणार आहे त्याच्या ह्याच्यावरती आपल्याला हार्वेस्टिंग केलं पाहिजे. आणि आता हे जे लाल फळ झालेलं आहे ह्याच्या जर पुढे गेलं फळ तर आपण हे फॅक्टरीला देतो प्रोसेसिंगसाठी. म्हणजे ह्याच्यातून टाकून तुम्हाला काहीच द्यायचं नाही. अगदी सडकं फळ जरी असलं तरी ते प्रोसेसिंगला जातं. म्हणजे प्रोसेस सर असं म्हणजे की हे आता जसं तुम्ही आम्हाला म्हटलं की आकारासाठी जे तुम्ही वापरताय तर ते त्याच्यासाठी अशा पद्धतीने झाले पाहिजेत ना. आपण जास्त करून मार्केटला आपल्याला असं ते दिसतं, असं दिसतं लंबोळ ते गोल अशी मार्केटमध्ये चालते. शेवटी बघणारा सुद्धा कसं फळ दिसतंय हे बघायला. अशा पद्धतीने हे
नियोजन असते. हार्वेस्टिंगला सुद्धा भरपूर असं हे होत असणार आहे, कारण का प्रत्येक झाडाला आपल्याला असं करूनच बघायचंय. हा, आणि प्रत्येक झाडाला हे असं, हे बघा आता हे तुम्ही इतकं वर्ण जरी उचललं तर त्याच्या खाली दिसलंच नाहीये. म्हणजे हार्वेस्टिंग करताना चुकत पण असंच तेवढाच माल चुकत सुद्धा चुकत असेल असतो. आणि मग तो चुकलेला माल आपण काय करतो, तो पुढे जातो आणि मग तो पुढे गेलेला माल आपण तो वेगळा सॉर्टिंग करतो आणि तो ज्यूस फॅक्टरीला किंवा जे प्रोसेसिंग युनिट आहे तिकडे तो पाठवतो. होय का? म्हणजे खराब झाला म्हणून तो काही फेकून देत नाहीये, तो प्रोसेसिंगला चालतो माल. होय का? म्हणजे असं नाहीये की कुठलं आपलं वेस्ट नाहीये जात, वेस्ट जात नाहीये, वेस्ट जात नाहीये. छोटं फळ असलं तरी ते प्रोसेसिंगला चालून जात. सर मी मधनच मला वाटतं तुम्हाला थांबवलंय, तिथून पुढचं आम्हाला शेड्यूल सांगा सर तुमचं. नाही, आता ते खताचं शेड्यूल मी तुम्हाला सांगितलंच. तिथून पुढे तोडणीनंतर प्रत्येक 4 दिवसाला तुम्हाला खत देणं गरजेचंच आहे. म्हणजे तोडणी झाली की खत, कारण का रोप कुठं थांबतच नाहीयेत ना. हार्वेस्टिंग चालू आहे, फुलकळी चालू आहे, सेटिंग चालू आहे, सगळ्या गोष्टी चालूच आहेत. म्हटल्यानंतर हार्वेस्टिंग झालं की दुसऱ्या दिवशी ते आपली आळवणी झालीच पाहिजे. ह्याला फूल, फळ आणि तयार झालेलं फळ एकाच वेळेला एका झाडावर तुम्हाला सगळ्या कंडिशन बघायला, सगळ्याच कंडिशन बघायला मिळतात तिथं. असं नाही कंटिन्यू फुल येत असतं, फळ तयार होत असतं. 4 दिवसाला त्याचे 4-2 फळ ही निघणारच आहे. त्यामुळं ते, आणि ह्याला कसं आहे, बहर असते. काही ठराविक दिवस एकदम फुल बहर असतो, काही दिवस थोडा कमी चालतं, मग त्याच्यानंतर ते 4-8 दिवसानं परत ते फुल स्विंग मध्ये येतं. सर आता ह्या वर्षी एवढा दुष्काळी भाग असून सुद्धा तुम्ही जबरदस्त प्लॉट ठेवलाय, ह्याच्या मागचं कारण आम्हाला सांगा. कारण का महाबळेश्वर सारख्या ठिकाणी सुद्धा यावर्षी प्लॉट तसे पाहायला नाहीयेत. बरोबर आहे, महाबळेश्वर मध्ये मरीचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि काय असते, एखादी नवीन गोष्ट जर आपण आणायची म्हणलं तर त्याच्यामध्ये सक्सेस होणं खूप महत्वाचं असतं. कारण काय होतं, बऱ्याच ठिकाणी आम्ही शेतीमध्ये नवीनच प्रयोग करत असतो. म्हणजे माझा स्वभाव आहे तो की दरवर्षी मी काहीतरी नवीन प्रयोग करत असतो. याच्या अगोदर सुद्धा आपल्या भागामध्ये स्वीटकॉर्नची मका असू द्या, बेबी कॉर्नचं पीक असू द्या, हे आपल्या भागामध्ये मी स्वतः आणलेलं आहे. आणि ह्याचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुद्धा केलेलं आहे. त्याच्यानंतर पेप्सिको सारख्या कंपनी बरोबरती बटाट्याचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग या भागामध्ये मी मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे. अजूनही तो माझा उद्योग चालू आहे. त्याच्यानंतर स्वतःची द्राक्ष आपण युरोपच्या बाजारपेठेमध्ये स्वतःच पाठवतो. होय का? स्वतःचं लायसन काढून, स्वतःचं कोल्ड स्टोरेज बांधून ती सगळी निर्यात आपण स्वतः करतो. कुठलाही एजंट ह्याच्यामध्ये मध्ये नाहीये. मग आता आपण ज्यावेळेला स्ट्रॉबेरीकडे वळतो त्यावेळेला लोकांना काय वाटतं, आता हे कसं जमल, आता तरी बघू. त्यामुळं मी क्रॉप पॅटर्न वरती लक्ष ठेवतो. महत्वाचं काय की त्याच्यामध्ये भले आपल्याला 2 रुपये नाही मिळाले तरी चालेल, पण ते पीक मात्र जोमात आणायचं. हा म्हणजे पहिल्यापासून माझा शेतीमधला आणि मूळचा माझा पिंड शेतकरी. नाही पण सरांचं नियोजन इथं खूप छान आहे की सरांनी जसं नियोजन केलंय, बाकीचे पण त्यांचे प्लॉट आहेत, द्राक्षाचे प्लॉट असू द्या, तर ते मधले व्यापारी जे असतात त्यांना सुद्धा त्यांनी बाजूला काढून स्वतः मार्केटिंग स्वतः करतायत ते. तर असं प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार थोडासा केला पाहिजे, दृष्टिकोन बदलला पाहिजे शेतकऱ्यांचा. स्वतः पिकवतोय तर स्वतः विक्री पण करता आली पाहिजे. सर ह्याच्यावरती जास्त असा मोठा अटॅक कशाचा होतो आणि कोणते असे प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतात त्याच्यावरती? ह्याच्यामध्ये थ्रिप्स आणि आळी हे 2 प्रकारे अटॅक करतात. थ्रिप्स जे आहे ते फ्लॉवरिंग मध्ये, म्हणजे जी फुलं तुम्हाला आता दिसत आहेत त्याच्यावरती ते अटॅक करतात. आणि आळी जी आहे ते डायरेक्ट फळाला अटॅक करते. त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती येणारे रोग म्हटला तर करपा येतो, भुरी येते. पण योग्य नियोजन असलं, 4 दिवसाला एखादं औषध घेतलं, कीटकनाशक आणि औषध, तर रोगाचा प्रादुर्भाव फारसा होत नाहीये. कारण तसा मला तरी तुम्ही काय करता, कोणतं कीटकनाशक आणि कोणती फवारणी घेता? आळीसाठी प्रोक्लेम घेतो, त्याच्यानंतर थ्रिप्ससाठी बायो 303 घेतो, आणि मग बुरशीनाशकामध्ये कर्जेट, ॲक्रोबॅट, भुरीसाठी लुना, स्कोर, अशी चांगल्या क्वालिटीचीच औषधं घेतो. सर हे मरीचं पण प्रमाण आपल्याला दिसतंय की काही ठिकाणी रोपं नाहीयेत, तर त्याचं तुम्हाला असं जास्त त्याच्यावरती काय सांगाल की मर काबर होते आणि त्याच्यावरती काय आपल्याला सोल्युशन आहे की नाही? नाही, मरीवरती अजून म्हणजे आम्ही महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी पण जाऊन आलो, पण ते सगळीकडेच मरीचं प्रमाण या वर्षी खूप आहे. त्याला असं सायंटिफिक रिझन कोणालाही देता आलं नाही, पण तरी त्याच्यासाठी आपण करून बघितले त्याच्यावरती.
खाली आपण जैविक औषधाच्या आळवण्या केल्या. त्यानंतर कीटकनाशक खाली सोडलेली आहेत, आपण ड्रेंचिंग केलेली आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांची औषध त्याच्यामध्ये वापरून बघितलेली आहेत. फक्त मरीचं प्रमाण थोडं कमी होते, पण मर थांबत नाहीये. किंवा ह्या जातीमध्ये तो गुणच असावा, ठराविक दिवसानंतर ते मरत. किंवा मग जे रोप आपण इम्पोर्ट केली होती त्याच्यामध्ये काही मदर प्लांट्स असे असणार आहेत की त्याचा जेनेटिक प्रॉब्लेम असू शकतो, की त्या रोपापासून जी रोपं तयार झाली त्याच्यामध्ये ते मरीचं प्रमाण असू शकतं. हा, म्हणजे आपण ह्याचा नेमका सोर्स नाही लावू शकत आहे. म्हणजे जेणेकरून असं जरी करायचं म्हटलं तरी त्याच्यावरती मरीचं प्रमाण हे थोडंफार राहतं. पण ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त दिसून येते. बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय आपल्याला की मरीचं आहे, पण काही ठिकाणी झाडं अशी भारी आहेत की जसं ही झाड आहे कसलं भारी आहेत, म्हणजे ग्रोथ खूप छान झालेली आहे. तर ह्याला फळं पण अशी भरपूर लागत असतेली. आता कालच या प्लॉटचं हार्वेस्टिंग झालंय, सरांनी सांगितलं. त्याच्यामुळे आज आपल्याला इथं जास्त प्रमाणात दिसत नाहीये, ते तेवढीच आपल्याला ह्या झाडाला ही झाड भेटलं आपल्याला, त्याच्यावरतीच आपण इथं व्हिडिओ करायला उभं राहिलोय. सर, अजून काय ह्यातलं तुम्ही टिप किंवा काय असं सांगाल का शेतकऱ्यांना? की ह्याच्यामध्ये मार्केटिंग खूप महत्वाचं आहे आणि साधारणपणे ज्यांना ह्याचं मार्केटिंग करता येतं अशा लोकांनी या क्षेत्रामध्ये उतरायला काहीच अडचण नाही, असं माझं म्हणणं आहे. की ज्यांना मार्केट जवळ आहे, कारण ह्याचं वाहतूक आणि ते हे करणं वेळ म्हणजे ह्याला कसं आहे की मार्केटिंगचं कसं म्हटलेलं, ह्याचं मार्केटिंग तुम्ही कसं करताय? ह्याचं मार्केटिंग आता मी सध्या तरी काय करतोय, हे बेंगलोरला देतो. इथून ज्या महाबळेश्वर पाचगणीवरून ज्या गाड्या येतात त्या गाड्याला नेऊन आपण क्रॉसिंग बॉक्स मध्ये पॅकिंग करून त्यांना पोहोचवतो. पण ते काही टायमिंग राहत असेल ना, कारण का बेंगलोर ही लॉंग रूट असल्यामुळे कसं तुम्ही मॅनेज करता? 11 वाजेपर्यंत तिथं पोहोचवायला लागतं. मग त्यासाठी आपल्याला सकाळी 6-6:30 वाजता इतक्या लवकर लेबर घेऊन यायला लागतं. 9-9:30 पर्यंत सगळं पॅकिंग करायचं आणि मग ते तासाभरात आपण इथून कराड किंवा सातारा किंवा कोरेगाव अशा ठिकाणी ते पोहोचवायचं. म्हणजे एवढ्या फास्ट ती प्रोसेसिंग सगळे फास्ट आहे, याच्यामध्ये फास्ट आहे. हे जर सगळं नियोजन आपलं वेळेत जमलं तर नक्कीच आपण करू शकतोय. म्हणजे काही हरकत नाहीये. आपल्या भागात सुद्धा स्ट्रॉबेरीचं आपल्याला सरांनी सांगून दिलंय की व्यवस्थित नियोजन, आपलं जर योग्य नियोजन असेल तर नक्कीच आपण करू शकतोय. आणि विथ मार्केटिंग आपल्याला जमणं खूप महत्वाचं आहे. कोणतंही असू द्या, प्रत्येक तरकारीचं असू द्या, फळबाग असू द्या, आपल्याला ज्या वेळेला मार्केटिंग जमेल त्यावेळेला आपण नक्कीच सक्सेस असणार आहे. तर सर, एकूण खर्च तुम्हाला किती आला आतापर्यंत? एकूण खर्च साधारणपणे मला एकरी 2 लाख रुपयाच्या आसपास आलेला आहे आतापर्यंत. 2 लाख. आणि आतापर्यंत तुम्ही उत्पन्न किती घेतलं ह्याच्यातून? आतापर्यंत साधारणपणे 10 टन इतकं उत्पादन माझं गेलेलं आहे ह्याच्यामध्ये. 3.5 एकरामध्ये. 3.5 एकरामध्ये. टोटल बजेट जर आपण काढलं तर आतापर्यंत तुम्ही 2 लाखाचं मायनस किती केलं आणि किती प्लस मध्ये आहात सर तुम्ही? नाही, आता सर्वसाधारण कसं आहे, आपण 300 रुपयापासून खाली म्हणजे 125 रुपयापर्यंत स्ट्रॉबेरी विकलेली आहे. अगदी इन ऍव्हरेज जरी काढलं तरी 150 रुपयाचा भाव साधारणपणे आपल्या हातामध्ये आलेला आहे. म्हणजे जवळजवळ 15 लाख रुपयाचं उत्पन्न मला आतापर्यंत मिळालेलं आहे. आणि अजून हे 3 महिने हे क्रॉप चालणार आहे. 3 महिने चालणार आहे. म्हणजे इथून पुढे होणार आहे तो फक्त बेनिफिटच होणार आहे. म्हणजे आतापर्यंत जी खर्च जो तुम्ही लावलेला होता तो सगळा आतापर्यंत मायनस सगळा निघालेला आहे. म्हणजे असं नाहीये की प्रथमच सरांनी केलंय आणि त्याच्यामध्ये लॉस मध्ये आलेत, असं काही सुद्धा नाहीये. सरांनी प्लॉट पण बघू शकताय तुम्ही की प्लॉट पण खूप छान आहे, काळोखी खूप छान आलेली आहे आणि फळं ही खूप अशी आपल्याला आज एवढं दिसत नाही पण काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. भरपूर प्रमाणात फळं आहेत आणि छान असा आकार आहे त्याला. सरांनी नियोजन केले आणि नियोजन आपल्या सर्वांसोबत त्यांनी शेअर केले. त्यांनी सर्व शेतकऱ्यांना सांगून दिले की कशा पद्धतीनं नियोजन केलं आणि विथ मार्केटिंग कसं केलं पाहिजे हे सर्व शेतकऱ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. योग्य नियोजन जर आपण पूर्वतयारी, जसं की सर पण नेहमी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करतायत, पण ते पूर्व आधी माहिती घेऊन येत आहेत. त्यांनी सांगितलं आपल्याला की महाबळेश्वर, पंचगणी प्रत्येक ठिकाणी त्यांनी माहिती घेऊन मग प्रॅक्टिकली ते अनुभव घेऊनच उतरलेले आहेत या मैदानामध्ये. असं नाहीये की आज मनात आला आणि लगेच रोपवाटिका तयार केली आणि असं नाहीये. आधी तुम्ही माहिती घेतली, तसंच
प्रत्येक शेतकऱ्यांनी नवीन करत असताना त्यांनी माहिती घेणं खूप गरजेचं आहे आणि नंतरच मग आपण त्या क्षेत्रात उतरलं पाहिजे, तरच आपण सक्सेस होणारच. निश्चित निश्चित आता तुम्ही इथं बघू शकता. आता इथं आपण कालच हार्वेस्टिंग झालेला हा प्लॉट आहे. अगदी आता ह्या झाडाला जरी तुम्ही बघितलं तरी ह्या बघा, नवीन स्ट्रॉबेरीज आहेत. हो, एकाच बाजूचे आहेत तरी सुद्धा ह्या एका झाडाला 10-15 स्ट्रॉबेरी आहेत आणि ह्या 4 दिवसात तयार होत असतात. म्हणजे आपण बघू शकता याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तशी भरपूर झाड आहेत सर, असं नाहीये भरपूर प्रमाणात. ही काही त्या मागं पण आहे, म्हणजे असंही नाहीये. हे किती आहेत, असं भरपूर आहे. ह्या साईडनं फुलकळी, फळ आणि सगळं चालूच आहे असं सगळं चालू. हां. तर सर म्हणजे अशा पद्धतीनं नियोजन केलं तर अगदी यावर्षी दुष्काळ असून सुद्धा तुम्ही चांगला प्लॉट तुम्ही केलेला आहे तयार सर. आणि जर समजा ह्या वर्षी पाऊस असता, खरंच वातावरण चांगलं राहिलं असतं तर नक्कीच तुम्ही अजून सक्सेस चांगलं मिळवलं असतं या प्लॉट. पण आपल्याला याच्यामध्ये 2-2.5 महिने जरी जो पावसाळा असतो तो ह्या वर्षी मला वाटतं 3 ते 4 दिवस पाऊस आला होता. तोच जर पाऊस 2-2.5 महिने कंटिन्यू चालला असता तर आपल्याला इथं दिसलं सुद्धा नसतं इतकी ह्या झाडांची वाढ झाली असते. झाकाळ असतं हे सगळे, पूर्णपणे एवढी मोठी झाली असते हे झाड. हा, निचरा होणारे जमीन पाहिजे ते सरांनी. हे महाबळेश्वर मध्ये काळ्या मातीत सुद्धा खूप छान येत. असं काही नाही की काळ्या मातीत येत नाही, काळ्या मातीत ही खूप छान येत. मग त्याचं नियोजन फक्त वेगळं राहणार आहे, नियोजन वेगळं राहतंय. कारण का कसं निचरा होणारी जमीन असेल तर त्याचं पाण्याचं नियोजन वेगळं राहणार आहे, काळी माती असेल तर त्याचं पाण्याचं नियोजन वेगळं राहणार आहे. असं नाहीये की सरांनी 4 तास दिवसात 4 तास पाणी दिलं म्हणून तुम्ही काळ्या मातीत 4 तास पाणी देऊन नाही चालणार आहे. बरोबर आहे. पाण्याचं नियोजन सर किती तास तुम्ही पाणी देता याला रोज? याला पाणी जवळजवळ 1 दिवसाआड द्यायला लागतंय. 1 दिवसाआड किती तास चालू असतं पाणी? साधारणपणे 2 तास. 2 तास म्हणजे 1 दिवसाआड पाणी, ते पण 2 तास फक्त पाणी असतंय. ही नियोजन पण असणं गरजेचं असतंय. कारण का जर माहीत नसेल तर काहींना असं होतं की पाणी कमी पडत असेल म्हणून मर होत असेल, असे एक्स्ट्रा गोष्टी डोक्यात येतात. सर तुम्ही एवढं आता क्षेत्र मोठ्या प्रमाणात केलं आणि नेहमी तुम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळं प्रॅक्टिकली तुम्ही अनुभव घेताय, तर इतर नवीन शेतकऱ्यांना सर तुम्ही काय संदेश द्याल? नाही, शेतकऱ्यानं प्रयोगशील राहिलं पाहिजे. मार्केटमध्ये जे नवीन काय येतंय त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता तसं बघितलं तर भारत कृषीप्रधान देश आहे, परंतु जीवनामध्ये ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत आणि जो शेतकरी पिकवतो त्याला कुठल्याही प्रकारचा हमी भाव किंवा कुठल्याही प्रकारचा चांगला भाव मिळत नाही. मग जे गहू असेल, ज्वारी असेल किंवा जी अन्नधान्याची पिकं आहेत, ही जर आता शेतकरी करत बसला तर इथला शेतकरी फार दिवस जगणार नाही असं मी सांगेन तुम्हाला. गेले 25 वर्ष मी शेती करतो. मी गहू, ज्वारी जे काय घरी खायला लागतं ते विकत आणतो. स्वतःच्या शेतामध्ये ही पिकं कधीही केलेली नाहीत. मी फक्त नगदी पिकांचा विचार करतो आणि मला ह्याच्यामध्ये किती पैसे मिळणार आहेत हे बघतो. मला जर एखाद्या पिकात पैसे मिळणार नसतील तर त्या वर्षी किंवा त्या सीझनला ती जमीन मी आहे अशी पाडून ठेवतो. उन्हात तापू दे म्हणून सांगतो तिला, त्याच्यामध्ये आपण पुढचं पीक करू. तर शेतकऱ्यांनी आता इथं सावध झालं पाहिजे, काळाची गरज ओळखून शिकलं पाहिजे किंवा आपल्याला काय करायचंय. त्यामुळे नगदी पिकं, फळ पिकं शेतामध्ये केली पाहिजेत आणि त्याच्यावरतीच काम केलं पाहिजे. पण सर असं तुम्ही बोलला ते मी मान्य करते, पण असं नाहीये ना, समजा आता सगळे जर शेतकरी तसे वळले तर आपण गहू ज्वारी कुठून विकत घेणार आहे? आता आज आपल्या भागात वाढेल ना, आपण घेऊ. नाही, आपल्या भागात आता जर बघायला गेलं तर ऊसाची लागवड एवढ्या मोठ्या प्रमाणात होते. समजा तुमचा ऊस आहे, इकडे दुसऱ्या शेतकऱ्याचा ऊस आहे, मधला शेतकरी ऊस लावल्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये राहत त्याच्याकडे. बरोबर आहे. कारण का पक्षी काय ठेवतच नाही ती. आता ते पूर्वज म्हणायचे की कंसावर बसलेले पक्षी कधी हाणायचे नसतात. म्हण होती, जुन्या लोकांची म्हण होती की पक्षी हाणायचा नाही, का तर आपल्या वाट्यातला 3रा हिस्सा तो पक्ष्याचा असतोय. पण आज पक्षी तुम्हालाच काय ठेवत नाहीये.
म्हणजे असं ह्या वर्षी सुद्धा दर आहे, ज्वारीला गव्हाला भरपूर दर आहेत तसे. नाही, त्याचा आर्थिक गणित जुळत नाहीये त्याच्यामध्ये टाकले. म्हणजे बिझनेस म्हणून करायचं म्हटलं तर आपण हे करू शकतो, पण शेतकऱ्यांनी व्यावसायिकच झालं पाहिजे, व्यावसायिक झालं पाहिजे. जोपर्यंत ते व्यावसायिक होणार नाही तोपर्यंत हे असंच राहणार, हे गरिबी हटणार नाही शेतकऱ्यांची. तेच ना. आणि असं नाहीये की जसं की टार्गेट राहतं की समजा तुम्ही आल्याचं पीक केलंय, ह्या वर्षी आल्याला रेट मिळालाय तर प्रत्येक शेतकऱ्याने उठायचं आणि आलं करायचं, हे योग्य नाहीये. त्याला क्रॉस केलं पाहिजे की हा पुढचं मार्केट कशाचं मिळू शकतंय त्याचा अभ्यास थोडा केला पाहिजे आणि ते पीक केलं पाहिजे. असं नाही की यावर्षी मोठ्या प्रमाणात आल्याची लागवड दिसून येते आपल्याला. बरोबर आहे. पण ह्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे आलं लागलंय पण तेवढ्याच प्रमाणात, नुकसान पण तेवढ्याच प्रमाणात झालंय. त्यामुळं दर पुन्हा खाली येतील. मार्केटला जर आवक वाढली तर रेट तिथं पण आपले कोसळणार आहेत. नाही, शेतकऱ्यामध्ये तो एक दोष आहे बरं का. एखाद्या पिकाचा भाव वाढला की त्या पिकाभोवती शेतकरी तुटून पडतात. तसं नाही केलं. 1 एकर लागणार आहे तिथं लगेच 10 एकर लावतात. 10 एकर मोठ्या प्रमाणात लागवड लावतात आणि मग पुढे जाऊन नुकसान होण्याचे चान्सेस बरेच असतात. तर म्हणजे आपण वेगवेगळ्या पिकांचा अवलंब शेतामध्ये केला पाहिजे. की समजा तुमच्याकडे जर 10 एकर जमीन असेल, पाणी चांगलं असेल तर मिनिमम गॅरंटी तुम्हाला कशामध्ये आहे, ऊसामध्ये. तुमच्याकडे 5 एकर ऊसच पाहिजे, कंटिन्यू पाहिजे. की बाबा बाकी मला शेतीतून काही नाही येईल तर ह्या 5 एकरापासून मला 10 लाख रुपये उत्पन्न येणार आहे. म्हणजे माझा वर्षाचा खर्च माझा ह्याच्यातून निघून जाणार आहे आणि माझं कुटुंब ह्याच्यावरती चालतंय. उरलेल्या 5 एकरामध्ये तुम्ही वेगवेगळी पिकं घ्यायला काहीच अडचण नाही, काहीच हरकत नाहीये. पण असं नियोजन केलं पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यानं बिझनेस म्हणून जर विचार केला तर नक्की अशा पद्धतीने केलं पाहिजे. सरांनी इथं फक्त आपल्याला नवीन पिकाचीच माहिती नाही तर इतर संदेश सुद्धा त्यांनी खूप छान दिलेत आणि माहिती सुद्धा खूप छान सरांनी इथं आपल्याला दिली. सर, खरंच तुम्ही खूप छान माहिती दिली. आपले खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.